सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक नमस्कार, मी कोमल न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। 2017 साली वोटिंग मशीन आणि मतदार याद्यांसंदर्भात मी पत्रकार परिषद घेतली होती, पण त्यावेळी अनेकांना त्याचं गांभीर्य समजलं नव्हतं। पुढे होणाऱ्या निवडणुकांसाठी जवळपास 96 लाख खोटे मतदार यादीमध्ये भरले आहेत। अशा निवडणुका जर आपल्या देशात होणार असतील तर कशासाठी निवडणुका लढवायच्या, पैसे खर्च करायचे आणि मतदान करायचं, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या उपस्थितीत केला होता। राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं। जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। यशवंतनगर भागात राहणाऱ्या एका 4 वर्षीय चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मृत चिमुकलीचे नाव परी दीपक गोस्वामी असं आहे। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळच्या सुमारास परी घराबाहेर गेली होती। त्याच वेळी परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात परी गंभीर जखमी झाली असून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे। शिवसेनेच्या संघटन रचनेत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख नाशिक जिल्हा या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। शिवसेनेच्या संघटन रचनेत प्रथमच प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख हे पद निर्माण करण्यात आलं असून हे पद सर्व जिल्हा प्रमुखांच्या वरच्या स्तरावरचं मानलं जात आहे। या मागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आगामी नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक बळकट करणं, रणनीती आखणं आणि कार्यपद्धती एकसंध करणं असं आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबरचा शासन निर्णय हा निजामकालीन मराठवाड्यातील 4 जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, हे राज्य सरकारनं ओबीसी संघटनांच्या बैठकीत देखील स्पष्ट केलं होतं। तरी ओबीसी संघटना राज्यभर आंदोलन का करत आहेत, हा राज्य सरकारचा आक्षेप योग्य असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। ते नागपुरात बोलत होते। ठाणे, मुंबई या ठिकाणी गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार या संजय राऊतांच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया देत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना दिवसला आहे। संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपच्या बॉर्डातून पालिका निवडणूक मध्ये निवडून येऊन दाखवावं असं आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी केले। आम्ही लोकांच्यातून निवडून आलो आहोत। संजय राऊत यांच्यासाठी राज्यसभेवर बॅकडोर एंट्री घेतलेली नाहीये। संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूप महानगरपालिकेच्या बॉर्डातून निवडून येऊन दाखवा, मग आमच्या ठिकऱ्या होणार का याचा विचार करा, असंही मंत्री शंभूराज देसाई हे म्हणाले। ठिकऱ्या कोणाच्या होणार याबाबत ठाणेकर जनता दाखवूनच देईल। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शनिवार वाड्यात महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। शनिवार वाड्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या। पतित पावन संघटना आणि मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला। तसंच या परिसरात गोमूत्रही शिंपडण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्यानं पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाची देखील झाली होती। आता यावरून मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय।
महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासन आपल्या दारी ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेनुसार सरकारी अधिकारी आणि मंत्री संबंधित भागांमध्ये जाऊन जनतेची कामं करून देत होते। मात्र शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये उपोषण करता आपल्या दारी हा नवा पॅटर्न जन्माला घातला आहे। कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी तसंच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबर पासून एका व्यक्तीने सुरू केले होतं। हे बेमुदत उपोषण अखेर 9व्या दिवशी शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची अजब घटना समोर आली आहे। त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि उपोषण स्थळी जाण्यास वेळ नव्हता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत पक्षातून नाराजीचा सूर पाहायला मिळाल्याचं समोर आलंय। नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती आणि औरंगाबाद विभागातून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी तर युती धर्म मित्र पक्षाकडून पाळला जात नसून निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन आम्हाला संपवण्याचं काम सुरू करण्याची कैफियत शिवसेना नेत्यांसमोर मांडली आहे। नंदुरबार मधील आमदारांना तर शिवसेनेचाच माजी जिल्हा प्रमुख भाजपसाठी काम करत असल्याचं सांगत पक्षात असलेल्या झारीतील शुक्राचार्यांकडे नेत्यांचं लक्ष वेधलं। यंदा दिवाळीपूर्व पावसानं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात शेती पिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान केलं। बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नदीच्या पुरातील पाण्यानं हिसकावून नेला। ऐन दिवाळीच्या तोंडावर गावकरी शेतकरी यांच्यावर शिमग्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे काही स्वयंसेवी संस्थांसोबत शासनानंही मदतीसाठी पुढाकार घेतला होता। याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबियांना दिवाळी किट आणि भाऊबीज भेट वाटप केली आहे। यावेळी माढा तालुक्यातील केवड गावात एका लाडक्या बहिणीनं आपल्या पडलेल्या घरातच पालकमंत्र्यांचं स्वागत करत ओवाळणी केली आहे। तसंच घर बांधून देण्याची मागणीही केली आहे। आता मला माझे मंत्री म्हणतात, मला लय मोठं वाटतं, मला लय प्रसिद्धी मिळाली आहे। काही जण एखाद्याचं वाईट करायला बघतात, केला प्रयत्न, एवढे दिवस संकट सहन केलं, पण या वाईट करणाऱ्यांना लक्षात आलं नाही। शेवटी नियतीला काय मान्य असतं, आपले जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते। जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं। मंत्री नसताना असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी जनतेचे आभार मानले आहेत। परळी तालुक्यात बोदेगाव इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। या बातमीसोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।